मी डॉक्टर रुचिरा वडगावकर, फर्टिलिटी कन्सल्टंट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. आज आपण चर्चा करणार आहोत फर्टिलिटी आणि फिटनेस याबाबत. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैली यामुळे स्त्री व पुरुष दोघांचीही फर्टिलिटी सुधारू शकते. फिटनेसमुळे स्त्रियांच्या एग क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होतं, ओव्युलेशन व प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात व प्रेग्नन्सी नंतरही अबॉर्शनची रिस्क कमी होते. तसेच मेडिकल कॉम्प्लिकेशन्स जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन याची रिस्क देखील कमी होते. फिटनेसमुळे पुरुषांमध्ये देखील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊन स्पर्मच्या काउंट व मोटिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. फर्टिलिटी आणि फिटनेस यामध्ये योग्य समतोल असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की खूप जास्त वर्कआउट करण्यामुळे देखील फर्टिलिटीवर परिणाम होऊ शकतो. खूप जास्त एक्सटेन्सिव्ह इंटेन्स वर्कआउट जसं की खूप जास्त जिम केल्यामुळे बॉडी फॅट कमी झाल्यामुळे स्त्रियांमध्ये ओव्युलेशन डिस्टर्ब होऊ शकतं व पुरुषांमध्ये देखील स्पर्मची क्वालिटीमध्ये कमी होऊ शकते. तर मग योग्य समतोल आपण कसा साधायला हवा? तुम्ही संतुलित व्यायाम करा, वॉकिंग करा, लाईट जिम तुम्ही करू शकता. मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही योगचा आधार घेऊ शकता. आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवस 30 ते 45 मिनिटं वर्कआउट करणं सफिशियंट आहे. सोबतच प्रॉपर डाएट आणि ॲडिक्वेट रेस्टला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे. समज तुमचं वजन जास्त आहे, म्हणजे तुमचं BMI 25 हून जास्त आहे, तर तुम्ही वेट लॉसचा प्रयत्न करताना साधारणतः 5 to 10% वेट लॉस ग्रॅज्युअली 3 to 6 मंथ्समध्ये करायला हवा. सडन वेट लॉसपेक्षा ग्रॅज्युअल वेट लॉसचे रिझल्ट जास्त चांगले असतात. खूप जास्त एक्सटेन्सिव्ह वर्कआउट करण्यापेक्षा रेग्युलर मॉडरेट एक्सरसाइज करणं जास्त महत्त्वाचं आहे. स्त्री व पुरुष दोघांचीही फर्टिलिटी चांगलं असणं गरजेचंच आहे, पण ओव्हर ट्रेनिंग टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हेल्दी राहा, ॲक्टिव्ह राहा, पण आपल्या शरीरावर अतिताण देऊ नका. फिटनेसकडे लक्ष देताना फर्टिलिटीचाही विचार करा. दोन्हीमध्ये योग्य समतोल साधल्याने तुमचा आईबाबा होण्याचा प्रवास अधिक सुखदायी होऊ शकतो. धन्यवाद.